मी इकडं येताना काही ट्रायपॉड घेऊन आले नाही, मग हातातच फोन धरून मी सगळे व्हिडिओ बनवत आहेत. त्याच्यामुळे अधूनमधून फोन शेक होत आहे, थोडासा हलत आहे. तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. नमस्कार, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा. तर बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ मला तुमच्या शेअर करायचा होता तुमच्याशी. मी आज माझी माहिती सांगणार आहे तुम्हाला. थोडक्यात माझ्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे की माझं नाव आहे वर्षा राणी नंदकिशोर चिखले आणि माझं माहेर पण तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच की धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यात तेरखेडा बावी हे माझं माहेर आहे. छोटंसंच गाव आहे. तर गावातूनच माझी 10वी झाली. 2004ला माझी 10वी झाली आणि मी खूप पहिल्यापासून खूप सिरियस अभ्यास करायचे. मला अभ्यास करायला खूप आवडायचं आणि असं नव्हतं की अभ्यास सांगितला आहे तर आज करू उद्या करू किंवा माझा अभ्यास अपूर्ण असायचा, असं माझं कधीच होत नव्हतं. अगदी वेळेवर काहीही झालं तरी, इकडची दुनिया तिकडं झाली तरी माझा सगळा अभ्यास पूर्ण असायचा आणि मला आवडत पण होतं. मग ते मी पूर्ण करायचे आणि माझ्या मोठ्या बहिणी पण सगळ्याच हुशार होत्या, सगळ्याच खूप छान अभ्यास करायच्या आणि मग त्यांचं बघून मला पण वाटायचं की आपण पण अभ्यास करावं त्यांच्यासारखा. त्याच्यानंतर 2004मध्ये माझी गावातच 10वी झाली. जनसेवा विद्यालय बावी हे विद्यालय होतं माझं. 10वी झाल्यानंतर मग 11वी 12वीला मी मामाकडे होते मोहाला. मोहा पण कळंब तालुक्यात आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. तिथे 12वी झाली मग माझी ज्ञानदेव मोहेकर कॉलेजमध्ये. मामा मामी पण खूप छान सांभाळायचे, तिथे पण मला राहायला आवडतं. खूप छान आहेत माझे मामा मामी आणि खूप मोठं कुटुंब आहे त्यांचं. त्याच्यानंतर 12वी झाली माझी 2006ला आणि मग माझा नंबर DED कॉलेजला लागला इथे सानपाड्याला नवी मुंबईला. त्याच्यानंतर मला थोडंसं टेन्शन आलं की आता कसं होणार, मी एवढ्या छोट्याशा खेडेगावात राहिलेली मुलगी आणि एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये माझं कसं होणार. अर्धं टेन्शन कमी झालं कारण माझी मोठी बहीण ऐरोलीत होती राहायला, त्याच्यामुळे अर्धं टेन्शन कमी झालं. आणि मग अर्धं टेन्शन हे होतं की मला मैत्रिणी भेटतील का, सगळं कसं होईल आणि मला इथं आल्यानंतर अभ्यास वगैरे जमेल का, सगळं काही जमेल का व्यवस्थित, असं खूप सारे प्रश्न होते माझ्यासमोर. परंतु माझं कॉलेज सुरू झालं आणि माझे ते सगळे प्रश्न सॉल्व झाले आणि खूप छान फ्रेंड सर्कल मला भेटलं तिथे. एक हाईटने उंच होती म्हणून मी तिला मोठी उषा म्हणायचे. 2 उषा होत्या आमच्या ग्रुपमध्ये आणि एकीची हाईट छोटी होती म्हणून छोटी उषा, मोठी उषा, प्रियांका, मोना, मीनाक्षी, मी असा आमचा छोटासाच ग्रुप होता. पण खूप छान ग्रुप होता. खूप लवकर मी मिक्स झाले त्यांच्यामध्ये. ऐरोली स्टेशनवरून मी सानपाड्याला जायचे, लोकलने अपडाऊन करायचे आणि सुरुवातीला इतकी मज्जा व्हायची ना, मला ते जजमेंटच येत नव्हतं आणि फ्रिक्वेन्सी खूप कमी होती ट्रेनची. हार्बर लाईन म्हणतात, ठाण्याहून वाशीला जायची ती लाईन होती, हार्बर लाईन म्हणतात. आणि तेव्हा अर्धा पाऊण तासाला एक ट्रेन होती. मी मागच्या लॉगमध्ये सांगितलं आहे बघा, ऐरोली स्टेशनवरती मी एक लॉग तिथे केलेला आहे, तिथे पण सांगितलं आहे की अर्धा पाऊण तासाला एक ट्रेन यायची आणि मी एका पहिल्या ट्रेनच्या तिथे उभं राहायचे आणि मला चढताच येत नव्हतं. मग ती पण ट्रेन जायची माझी सुरुवातीला, अजून दुसरी ट्रेन यायची, तिथे थांबायचे मी आणि मला वाटायचं की मी चढायला लागले, ट्रेन सुरू झाली. तर खूप कमी वेळासाठी ट्रेन थांबलेली असती ना, तर मग असं जजमेंट मग सुरुवातीला मला जमतच नव्हतं. पहिली ट्रेन जायची, दुसरी ट्रेन जायची, बऱ्याचदा माझ्यासोबत असं झालं आहे. पण नंतर मला मोठ्या भाऊजींनी सांगितलं की तू फक्त गर्दीत जाऊन थांब, तुला चढायची उतरायची काहीच गरज नाही, तू आपोआप ट्रेनमध्ये चढते, तू आपोआप ट्रेनमधून उतरते. आणि खरं तसंच झालं. मी फक्त गर्दीत जाऊन उभं राहायचे. गर्दीच इतकी असायची की ढकलत ढकलत बरोबर मी आतमध्ये जायचे आणि उतरताना पण मी तिथं येऊन थांबायचे. मग उतरताना पण मी आपोआप उतरली जायचे. मग त्यांची ट्रेक मला कामी आली. असं करून माझं अपडाऊन चालू झालं. मग 2007ला माझं फर्स्ट इयर झालं, 2008ला सेकंड इयर झालं DEDचं आणि 2009ला
मेमध्ये मग माझी इंटर्नशिप चालू झाली. मग नाही 2009मध्ये माझी इंटर्नशिप कंप्लीट झाली. मग त्याच्यानंतर मग 1-2 वर्ष मी इथेच कळव्याला खारीगाव आहे गणेश विद्यालय खारीगाव कळवा ठाणे इथे एका शाळेवरती जॉब केला. असं नाही की मी काम केलं तरच माझं घर चालणार आहे आणि मी नाही काम केलं तर मग माझं पूर्ण घरच बंद पडेल किंवा काय, असं अजिबात नाही. परंतु मला काय वाटतं की एवढं अनमोल जीवन आपल्याला भेटलेलं आहे आणि आपलं थोडंफार एज्युकेशन पण झालेलं आहे, तर याचा काहीतरी सदुपयोग व्हावा. असं काहीतरी आपण आयुष्यात आलो तर काहीतरी करून दाखवायचं, आपली स्वतःची एक ओळख तयार करायची, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे मी इतका सारा खटाटोप करत आहे. आता यूट्यूबवरचे जे छोटे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांना पण माहिती आहे, शॉर्ट व्हिडिओ असो लाँग व्हिडिओ असो तो शूट करणं, एडिट करणं, व्हॉइस ओव्हर करणं आणि ते टाकणं, तर हे खूप मोठी प्रोसेस आहे. ते काही सहजासहजी होत नाही. तर मी पण हा सगळा खटाटोप त्याच्यासाठीच करत आहे की आपल्याला आपली स्वतःची पण एक वेगळी ओळख बनवायची आहे. आता 3 वर्ष झालं मी पण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत आहे. सुरुवातीला मी रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आता बऱ्याच दिवसापासून मी लॉगिंग करत आहे, लॉगचे व्हिडिओ टाकत आहे. तर एवढं काही मला सक्सेस भेटलेलं नाही, तरी पण मी हार मानणार नाही. नेवर गिव्ह अप. मी कधीच सहजासहजी हार मानत नाही. तर मी असेच व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहणार आहे. आणि कसं असतं, कष्ट केल्यानंतर एक ना एक दिवस फळ नक्कीच भेटतं. तर माझंही चॅनल नक्कीच ग्रो होईल आणि एक ना एक दिवस मला या कष्टाचं फळ भेटणार आहे, मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहे. मी अजिबात आता गॅप देत नाही. मध्ये थोडा गॅप झाला होता. माझा मुलगा लहान होता. मुलाच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते आणि मला कंप्लीट बेड रेस्ट सांगितलेली होती. मग मला तेव्हा मी रेसिपीचे व्हिडिओ बनवत होते. तर आणि लॉकडाऊन होतं, बाहेर लॉगिंगचे पण व्हिडिओ मी बनवू शकत नव्हते. त्याच्यामुळे मग मी काय करायचे त्याच्यामुळे मग माझा गॅप झाला मध्येच थोडासा. पण आता मुलगा पण माझा 2.5 वर्षाचा झालेला आहे. तो पण आता त्याला दोन्ही मुलाला, माझा मोठा मुलगा पण 6 वर्षाचा आहे, छोटा 2.5 वर्षाचा आहे आणि दोघांना हँडल करत आता मी सगळं हे सुरू केलेलं आहे. मी अजिबात हार मानणार नाही. आता एक ना एक दिवस नक्कीच माझं चॅनल ग्रो होईल. तर मी खूप कष्ट करते, काय म्हणतात ते, खूप ह्याच्यासाठी मेहनत घेत आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि आपले चॅनल ग्रो होईल नक्कीच, अशी मी आशा करते. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझे असे व्लॉग तुम्हाला आवडतात का, माझ्याविषयी माहिती मी बोललेले, तर असे तुम्हाला माझे व्लॉग आवडत असले तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी अशा प्रकारचे व्लॉग बनवून टाकायचा प्रयत्न करते आणि जसा वेळ भेटेल तसं मग मी टाकते. तर चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.